आता बा तुम्हाला पूर्ण आऊत सगळं बनवताना बघायचं असलं तर संपूर्ण व्हिडिओ बघा कसं मोगड्याचं आऊत तयार केलं, त्याच्याबरोबर काय काय झालं, काय मोडलं काय राहिलं. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा बाहेर किती पाऊस चाललेला आहे आणि आता आपलं इथं आऊत बनायचं आहे बा. कार्यकर हेच आहेत ना आणि इथं याला जानोळे, दांडी आणि पास बसायची रुमणं सगळंच. हा तर बा आता इथं पास सरळ करायची चाललेली आहे. पास तर बा इथं कान कोच बघत सरळ पास करायची, वाकलेली पाशी ती. तेवढं झालं का मग जानोळे, दांडी, रुमणं, फावंड सगळं सगळं बसायची याला. याला टाईम लागत असतो आणि घरचेच कारागर आहेत त्यांच्या हातात. बघा ते काय काय नाही ना ते हातातलं. होय, काय तुमच्या हातातलं की हो काय हे बी सारलो परत. वाखादी मोगडा होता, त्या मोगड्याचं 3 फणं होते. म्हणजे आता बा 1 2 3 आता याचा आऊत तयार करायची. मोगडं तर लोखंडी आहे, बाबर आणि मोगडा. त्याचा आऊत तयार करायची. बाहेर सगळं पाऊस बी चालू आहे बघा. तर बघा मी दांडी चाललेली आता तिथं आपल्या आऊत तयार करायचे त्याचं. ही दांडी ही सगळी बघून घ्या तुम्ही, ती धुवून तर पार पाठीमागेपर्यंत. तर भाव की आहे दांडी, ही आहे जानोळे आणि तिथं पास, लड, वाकास की हे मला नावच माहीत नाही. तर बा याची दोरी माप बघायला, कानोकोच. तर बा आता हे पुढचं तोंड कापायचंय, मागचं आहे मोठं दांडी बसायला करवतीने. कापीला बघा ते मागचं तिकून. बा आता दांडी वाजायची चाललेली आहे. सहा हात दांडी लांबटे बघा ही. तर बा मागचं तोंड कापिलं होतं, आता पुढचं तोंड कापायचं चाललेलं आहे. बा आता तिकडे खणं काढायचं चाललेत. बा इथं खणं काढलेले आहेत. आता तिकडं मागं दांडी बसायचं काम सुरू. दांडी झालेली आता, दोन्ही कोण आडा हाणलेलं आहे. तर आता दांडी शाळेची झालेली थोडी कमी सगळीच. मग दांडी वाहून द्यायची, अवतार बसायची. असा तास काढायचा चाललाय. बघूत आता बसती का दांडी. ठोकायची नाही पडून, बसन ना वल्ली दांडी. डबल वाळल्या मोकळी बसन. परत एकदा बसलेली, आता बहुत तासून बसली परत एकदा दांडी. मग जानोळे बसायचे तर हे सामान्य सगळं बसायला. ही दुरी, कानोकोच बघायला, ही किकर मागून खुट्टी बस करा. दांडीच्या माग खुट्टी केली त्याच्यात ठोकायची. हे बा जानोळे, दोरी बांधायची, दोरी बांधली, दोरी. बा दांडी बसली आता, जानोळे बसायचे तर हे किकर, ही दोरी, कानोकोच बघायला ती बी सुटली. बा आता कानोकोच बघत येत. अर्धा गव्हाचं कान निघलंय. बसेल एक जानवर, आता बसेल दुसरं बी. घालक बरोबर. बा दोन्ही जानूळ ठोकिलेत. आता जानोळ्याचं माप घ्यायचंय. एकटीच आणि 4 बोट जानवळ लागत आहेत. हे थोडं पलीकडचं मोठं आहे बघा जानवळ. आता कानोकोचं बघत येतं, ते मलाच नाही कळत एवढं. पहिलं कराळ झालं पलीकडचं.
बघा थोडं जानवळत असायचंय, मोठं होतंय म्हणून बसलं दुसरं जानवळ तासून. आता माप घेते जानवळाचं, येतात का बरोबर दोन्ही बी. बघा पाच बसून बघायची आता. कार्यकार तुम्ही तर तुम्हाला जसं वाटतंय तसं करा. कुणी निघले दोन्ही जानवळे जे बोक्सीवरून जायचे. तर बा पाच बसायसाठी आता ते जानवळाचं बॉक्सवरून जायचं चाललंय. आताच वेळी काढली ती. ते बी गोल गोल मोडायला लागली. केलं बॉक्स मोकळं मोठं जानवळ्याचं. दोन्ही जानवळे बसलेत आणि पाच बी बसायची चालली, पण पाच मोठी होती. परवा याच्यासारखेच ह्या जानवळासारखेच पलीकडच्या जानवळाचं तोंड मोठं करायचे. ही विल्डी बी बा इथं मॉडेल झाली. ही बा इथं विल्डी मॉडेल झाली. मॉडेल बसली विल्डी ही बघा. लगेच एवढं मोठी मेहनत केलेली व्हायला जाईल. तिरपी पाच थोडी तिप्पाड तिप्पाड बसली पाच. आता का किती राहिला आऊत बनायला तयार. फक्त पाचरा ठोकाच्यात झालं आऊत तयार. आता कान निघलं का काय नाही होत अर्ध्या गावानी. हा वाकस नाहनाची दांडी. कुठं आणायची दांडी. राहून द्या काय नाही होत तेवढ्या कान्याला. काय नाही होत अर्ध्या गावाला कानाला. आहेत का सारखे झाले जानवळे सारखे. तर बा आता पासासाठी पहिल्या जुन्या आवताचे जानवळे आहेत. आता पाचारा करायसाठी आणि तो तेव्हा तुम्हाला रूमनं दाखवतो. अजून फाउंडर राहिलंय, रूमनं झालंय. एक फाउंडर बसायचं राहिलंय, मग झालं आहोत सगळं. कायचे वा ना पैसे मागितले तर आऊत बनलेले बा. घरचेच कारीगार आहेत, त्यांना कोण एक पैसे देतय. ओके बा इथं रूमनं बसते, पण उरपाट आवडते. सुईचं केलं का आऊत मग रूमनं बसायची. फाउंडर राहिलंय अजून. बा पाचर ठोकली त्याला. पलीकडच्या जानवळाला झाली ठोकून पाचर. आता अलीकडच्या राहिली आणि इकडं फाउंडर तयार करायचं चाललेलं आहे लिंबाच्या लाकडाचं. मोगड्या चावत तयार केलंय. बा ते फाउंडर माप घ्यायला आणल्यात घेऊन. आता इथं पाचड तयार करायची चालली. पलीकडच्या जानवर ठोकायला अजून रूमनं बसायची, फाउंडर बसायची. पलीकडच्या जानवराला लिखून पाचर ठोकायची चाललेली. झाले पॅक दोन्ही जानवळे. हे बघा होतं असं तयार झालंय. झालं का बायलाच्या मापाचं. तर बा मागून कोपरे तोडायला चाललेत दांडीचे.
पायाला लागाव नाही म्हणून. लय ढोंगावर बी घासायचं नाही. परवा गिरमिटानं आता बुक्स पाडत चालली मागून कुणी ठोकायला. मोर दांडी निघून नाही गेली पाहिजे अशी. तर बा तिकडे बॉक्स बी पाडत होत आले आणि इकडं कुणी बी तयार झालेली. होय त्याचा शेंडाच मोडून गेला आणि ते चलून तिकडे बिंगून बिंगून निघून घे कमी करा. काय शेंडा आता ठोकून ठोकून मळायचे. गिरमिटाचा शेंडाच मळात बाहेर दांडीत. त्याला गिरमिटाचा शेंडा तर मोरडा बघा आता किकऱ्यांनी करतात बॉक्स पाडीत. तिकडे जोत बी नीट करायला चालले. बॉक्स पाडून गेलं म्हणजे बस ना, बाकी जाऊन काय करायचं. मला काहीच नाही करायचं, मला फक्त ब्लॉग बनायचे. झालं पडलं बॉक्स. शेंडा बाबर गिरमिटाचा कुठे मोडा असताना शेंडा याला चर नाही पडावा. मोठक गिरमीट डबल घालते बा त्याच्यात बॉक्स पाडा. शेंडा बा कुठे गेलाय त्याचा. गेला नाही आता कुणी गोल बसून त्याच्यात बा आता बसायची कुणी. मोठी जायची का लय बारीक झाली कुणी. मोठी बा आता या लाकडाची कुणी करायची. ती लाकडाची कुणी तर बारीक झालीच होती. बस लय ती होय ना. गोल तर असा करायला नाही. गोळा करा पण बारीक नाही झाली पाहिजे. नाही होत बारीक. बसली बा खुटी बसली. खुटी निघन पण खुठं निघन पण खुटी निघणार नाही असं झालंय ते. ठुकली बा आता वरून बी पाचर दोन्हीला ठोकायची. मग फाउंड रूमनं बसायचं. झालं आपलं आऊत तयार. हे बघा हे सुतार नाही तर तरी बियांनी आऊत तयार केलंय. घरगुती कारीगर ते जसं इकून कापिले तसं पलीकून कापायची सपाट लोडा बरोबर जानूळ गुतलं निघलं. फाउंड आणि रूम नाही दे. आता हे बसायचे तर आवताला. चला तर बा आता फाउंड तयार करायचं चाललंय. झालेलं आहे तासून फाउंड. आता बसून बघायची. आता काय रूम राहिले तेवढं झालं. ओके काम सगळं. गाडीवर टाकायची झाड गाडीची. हे बॉक्सच बंद झालंय. कार मग केव्हा सांगायचं बॉक्स. तरी मला कमन जाईना फाउंडात. मला वाटतं बॉक्सच बंद झालंय. झालं रूम न बी तयार. फाउंड बसला, रूम न बसला, दांडी बसली, सगळंच बसलं. बघा शेवटची बारका नकोचं बघायचं चाललंय. जमलं का. ओके सोड दोरी. सुटली दोरी. तर बघा आता हे झालं आहे सगळं आपलं रेडी आउट. इकडं आणून ठेवलेलं आहे. तिकडं करायचं चाललं होतं पावसामुळं पूर्ण. बघा आधी काहीच नव्हतं या. हे लाकडं नुसतं पहिल्यांदा लोड होतं बघा. परत दाढी आणली, जानोळे आणले, फाउंड रूमनं सगळं आणलं आणि सगळं बसलं. हे मोगड्याचं केलेलं आहे आऊत तयार. बा मोगडा होता तुम्हाला दाखव की मधला पण. शेव मोगडा आता मोगड्याचं केलेलं आहे आऊत. बघा असं तयार झालेलं आहे आऊत. चला तर अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूयामध्ये सकाळी 8 वाजता अशीच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. 7 नंतर पाळलेला आहे बघा तुम्ही आता व्हिडिओ आजचा. याचं कारण आहे हे बघा पाऊस. आणि पाऊस म्हणजे कारण नाही. पावसामुळं जे पाऊस दिसलाय मोरं. पावसामुळं वाऱ्यामुळं वर एक तिकडं खांबा मेन लाईट आहे त्याच्यावर बाबत पडली होती म्हणून 24 तास झालं लाईट नाही. 24 तासच्या वर झाले. काल 7 वाजता लाईट गेली होती. आज 6 वाजले. आता कालच्या सकाळच्या 6 वाजता गेली, 7ला गेली होती. तर त्या आज सकाळचे 7 वाजले बी. आता 6 वाजत आले. तर
ह्या पावसामुळं पाऊस चालूच आहे सगळा. पाणी पाणी केलेलं आहे. एवढ्या पावसात JCB चाललेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.